नमस्कार मित्रांनो, आपण आलेलो आहोत पानगाव येथे अजय ओवाळे यांच्या शेतामध्ये साप पकडण्यासाठी. अजय दादा आणि किशोर दादा पुढं रस्ता दाखवत चालत आहेत आपल्याला. आपण आता त्यांच्या शेतामध्ये जाऊन बघू. विहिरीवरती पोचलेलो आहेत आता आणि तयारी चालू आहे. विहिरीत उतरण्यासाठी रस्सी बांधलेली आहे. साप तर कोब्रा जातीचा आहे. आतमध्ये जाऊन उतरून त्याला रेस्क्यू करावं लागणार आहे. खूप मेहनत घेऊन आपल्याला खाली उतरावं लागणार आहे. आणि आता रशी नायलनचे असल्यामुळं हाताला खूप पोळत होते. आपल्या भारतामध्ये एकूण 300 प्रकारचे साप आहेत. त्यातील 60 हे विषारी प्रकारचे आहेत आणि महाराष्ट्रामध्ये त्यातले त्यात 6 हे विषारी प्रकारचे आहेत. मग त्याच्यामध्ये घोणस, मण्यार, कोब्रा, किंग कोब्रा, फुरशे तुम्ही पाहू शकता. कोब्रा खूप मोठ्या साईजचा आहे, बिग साईज कोब्रा आहे. आता त्याला काही करून खाली उतरून आपल्याला त्याला रेस्क्यू तर करणं गरजेचं आहे. याच्यामुळे एवढी मोठी रिस्क, कारण की सगळी माती आतमध्ये विहिरीमध्ये पडत होती, तरी पण एवढी मोठी रिस्क घेऊन खाली उतरण्याचा माझा प्रयत्न चालूच होता. आणि शेवटी मी खाली उतरलो आणि खाली उतरताना रस्सी नायलनचे असल्यामुळे हात एवढे भाजत होते, तरी पण शेवटी मी उतरलो, क्षणभर थांबलो, पाणी पिलो आणि मग रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता कोब्रा कसा एका जागेवरतीच बसलेला आहे. विहीर 50 फूट खोल होती आणि एवढ्या उंचीवरनं रेस्क्यू करायचा. बंधन, परशुराम, संदेशाने सगळे शूट केलेले आहे. काठीच्या साह्यानं मी साप रेस्क्यू करण्याचं ठरवलं. पण विनंती आहे, रेस्क्यू करताना आपण नाही ना स्टिक आणि शूज, ग्लोव्ज हे पहिले आपली सेफ्टी घ्यायची सोबत. अर्जंट कॉल असल्यामुळं मी ते काहीच घेऊ शकलो नाही. विनंती आहे की आपण काठीच्या साह्यानं साप रेस्क्यू करू नका. आत्ता मी साप हातात पकडलेला आहे आणि त्याला काही करून आता त्या पिशवीमध्ये घालण्याचा प्रयत्न करतो आहे. साप एवढा चंचल होता, तो काही केल्यात पिशवीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत नव्हता. मग खूप अत्यंत प्रयत्नानंतर तो कसाबसा त्याला आतमध्ये घातला आणि नंतरनं मग पिशवीचं हळूच तोंड धरलं आणि एकदम व्यवस्थित पॅक करून त्याला वरती दिलं. नंतर आम्ही आलो येडेश्वरी देवीच्या फॉरेस्टमध्ये. तिथं त्याला रिलीज केला. थोडा वेळ खेळलो त्याच्याशी, पण विनंती आहे की असं काही करू नका. ते जीवावर बेतू शकतं. एकदा सोडला तर सोडला, जंगलामध्ये सोडून द्या. सर्वांना सापाची माहिती दिली आणि सापांना मारू नका. संपर्क करा आम्हाला. मी सर्पमित्र अमित ओहाळ. मोबाईल नंबर आहे 9359127517. धन्यवाद करतो किशोरदादा, अजयदादा. तुम्ही संपर्क केल्याबद्दल धन्यवाद.